आता तुम्हाला कॅमेरा बंद झाला असेल माझा, झाला ना? ह्युमन ब्लड, मानवी रक्त आहे ना. बघा पोरांनो, आपलं ब्लड आपल्याला वरतून दिसतं का रे? नाही. दिसतं का? नाही दिसत, पण ब्लड असतं आहे का नाही. वेन्स असतं, त्या वेन्समधून ब्लड काय होतं, सर्क्युलेशन होतं त्याचं. हां, म्हणजे ब्लड वाहतं. मग आता हा ब्लड आहे पोरांनो, हे ब्लड जे आहे ना वाहतं. मग काही जे लोक आहेत ना त्यांचं ब्लड उघडं पण असतं, म्हणजे दिसतं पण काही लोकांचं. आता काही लोकांचं म्हणजे आपल्या माणसांचं नाही, हां प्राण्यांचं, ते पण लोकच आहेत ना प्राण्यांचं. काही प्राणी असे आहेत की त्यांचं ब्लड दिसतं. असा कुठला तुम्हाला प्राणी माहीत आहे का की ज्यांचं ब्लड तुम्ही बघू शकता, किंवा ते ओपन काय म्हणतात त्याला, ओपन ब्लड सर्क्युलेटर आहेत ते, म्हणजे त्यांच्यामध्ये जे सर्क्युलेशन आहे किंवा जे ब्लडचं जे सर्क्युलेशन होतं तर ते ओपन असतं. तुम्ही सांगू शकता का असा एखादा प्राणी, पक्षी वगैरे काय असेल ते आहेत? जर तुम्ही बघितलं पोरांनो तर झुरळ नाही का, ते झुरळ ह्याच्यामध्ये ओपन ब्लड सर्क्युलेशन असतं. ठीक आहे. त्यानंतर झुरळ झालं, त्यानंतर तुम्ही विंचू बघू शकता. विंचू माहिती आहे ना पोरांनो? विंचू तात्या विंचू नाही तर तो विंचू, त्याचंही ब्लड कसं असतं पोरांनो, ओपन ब्लड त्याच्यामध्ये सर्क्युलेशन असतं, म्हणजे दिसतं ते. हे असं ब्लड आहे. हां, मग ते ब्लडशिवाय जर माणसाचं ब्लड सगळं शरीरातून गेलं तर माणूस डेड होतो. जर ब्लड आहे की नाही, मग ब्लड गेलं म्हणजे सर्व डेड होतो. कारण ब्लड म्हणजे काही जे आता तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आपलं सेल झालेलं आहे, सेल म्हणजे पेशी झालेला आहे की नाही. पेशी, मग फक्त पेशी कुठंतरी एका ठिकाणी राहते का रे, अशी इथं बसून कुठंतरी राहते का? नाही, प्रत्येक ऑर्गनमध्ये पेशी असते, सेल असते आहे की नाही. मग ब्लडमध्ये पण सेल असते, ब्लडमध्ये पण असते. हां, ठीक आहे. मग प्रत्येक ठिकाणी ते सेल असते. आणि ब्लड जे आहे ना पोरांनो, अनेक सेलचं मिळून बनलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला विचारलं ब्लड हे सेल आहे का टिश्यू आहे, तर टिश्यू आहे. तर टिश्यू म्हटलं तर तुम्हाला वाटतं टिश्यू पेपर आहे का, आपण जेव्हा गेलो ते टिश्यू पेपर असतो ना, तो नाही. टिश्यू म्हणजे काय, तर अनेक पेशीपासून जे बनतं ते टिश्यू असतं, आणि अनेक टिश्यूपासून जे बनतं ते ऑर्गन असतं. समजते का रे? थोडं थोडं कुणाला समजतंय? अरे वा, ईशांतला समजलं ना, बस झालं. ईशांतला, अरे वा, मग तर एकदम भारी. चला, तर हे असं ब्लड आहे पोरांनो. हां, ब्लड खूप महत्त्वाचं आहे. हां, ब्लड तुम्हाला सांगितलं की प्रत्येकामध्ये ब्लड असतं, प्रत्येक प्राण्यामध्ये ब्लड असतं. हां, वनस्पतीमध्ये काही ब्लड वगैरे नसतं नाही का, असतं का? नसतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर त्या ब्लडमध्ये त्याचे वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे ब्लड म्हणजे काय, नुसतं ब्लड म्हणजे नुसतं काय ते वाटर नाही आहे त्यात. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण आणि कंटेन्स काही कंटेन्स आहेत काही. हां, मग त्याला काय म्हणतात, प्लाझ्मा असतो. प्लाझ्मा म्हणजे काय? हां, मग ते काहीतरी आपल्या आणखी ABCD काहीतरी असतं मध्ये, ABCD ग्रुप असतात. ते ग्रुप कसे पडतात, ABCD राहत नाही, ABCD नाही राहत, ABCD XYZ नसतात ते, त्याचे नावं यस, RBC WBC प्लेटलेट, हे त्यांचे काही ब्लडचे म्हणजे काय ते टाईप्स म्हणू शकतो आपण, किंवा ते सेलचे टाईप म्हणू शकतो. असं काही भरपूर काय आहे त्या ब्लडमध्ये, आणि हे माहीत करून घेतलं पाहिजे. कारण त्याच्यानुसार आपल्याला आजार जे आहेत, आजार होतात आणि आजार कमी पण होतात. ते जर आपल्याला समजलं व्यवस्थित, आजार कधी होतो जास्त, किंवा कोणत्या ब्लड RBCमुळे कोणता आजार होतो, WBCमुळे कोणता आजार होतो, हे सगळं आपण काय करणार आहोत पोरांनो, शिकणार आहोत. ठीक आहे. चला, मग पहिल्यांदा तर तुम्हाला सांगतो की ब्लड हे जे आहे ते कनेक्टिव्ह टिश्यू आहे. तुम्हाला मी सांगितलं काय आहे ते, टिश्यू. पेशी आहे का ते, तर ठीक आहे, पेशी तर आहेच, टिश्यू आहे म्हणजे पेशी पण आहे. म्हणजे कारण ते टिश्यू जे आहे ते कशानं बनतं, पेशीपासून बनतं. म्हणजे सेल पण आहे आणि टिश्यू पण आहे. म्हणजे ब्लड हे काय आहे, टिश्यू आहे. ठीक आहे. असं तुम्हाला मी सांगितलं. मग असं आपलं ब्लड जे आहे शरीरामध्ये पोरांनो, तर किती असतं रे आपलं वजन जे आहे ना पोरांनो, आपलं वजन
समजा उदाहरणार्थ अन्वीचं वजन आपण हां बरं उदाहरणार्थ भैयूचं वजन 10 किलो आहे. नाही किती 29 आहे. ठीक आहे किती आहे 29. हां समजू 10 किलो आहे. तर ह्या 10 किलोचे पोरांनो त्याचे 7% वजन त्या रक्ताचं असतं. म्हणजे 10चे 7%. आता हे तुम्हाला करता आलं पाहिजे कारण आपलं पर्सेंट झालेलं आहे. झालं की नाही? हां कसं करायचं हे कळलं पाहिजे आता आपल्याला. बघा पोरांनो कसं करायचं. आता हे समजा भैयूचं ब्लड आहे. हां किती भैयू ब्लड शरीरामध्ये त्याच्या समजू हां जास्त असतं. आता सॉरी हे वजन त्याचं वजन 10चे म्हटलं की काय लिहिलं आपण मल्टिपल. आणि किती टक्के 7 म्हटलं की 7% म्हटलं 7 लिहायचं. किती लिहायचं पोरांनो 100. आणि मग याचं नाही लिहायचंय ऐकायचंय. हां मग आता मग काय करणार पोरांनो हा 0 कटवला हा 0 कटवला वरती राहिला 7 आणि खाली राहिला 10. म्हणजे भैयूच्या याच्यामध्ये शरीरामध्ये ब्लड किती टक्के म्हणजे किती आहे वजन म्हणजे किती वजन आहे तर 0.7 एवढं वजन आहे. म्हणजेच किती आहे रे हे 0.7 म्हणजेच किती आहे म्हणजेच किती किलोग्रॅम किती किलो 7 किलो 7 किलो कसं काय अरे 7 कसं काय किलो होईल हा 100 किलोचं वजन ह्याचं आहे. 7 किलो ब्लडच आहे का तुझ्या शरीरात हाडं कुठे गेले 700 ग्रॅम बोललो तुम्ही 700 ग्रॅम. ओके एवढं त्याचं काय झालं ते ब्लडचं वजन झालं. हे असं काहीतरी असतं पोरांनो. ओके चला ठीक आहे. आणि परत मग त्या ह्याच्यामध्ये ब्लड किती लिटर असतं समजा काही जणांच्या शरीरामध्ये 1 लिटर काही जणांच्या शरीरामध्ये 2 लिटर असं नसतं. सगळ्यांच्या शरीरामध्ये सारखं असतं है ना. काही जणांना वाटेल नाही तुझ्यापेक्षा माझ्या शरीरामध्ये जास्त आहे 10 लिटर आहे असं काही नाही. सगळ्यांच्या शरीरामध्ये सारखं ब्लड असतं. ते किती असतं ते आपण बघूया. ठीक आहे लिहिलं का तुम्ही ह्युमन ब्लड. तर पहिल्यांदा लिहा इथं हां हे काय लिहिणार तुम्ही इथं बघा असं एरो दाखवून लिहा. ब्लड इज लिहा ब्लड आता लिहा रे पोरांनो. ब्लड इज कनेक्टिव्ह. जे मराठी मीडियम जे आहेत ना पोरांनो त्यांनी पण लिहा काय या इंग्रजीला घाबरायचं नाही रे. इसकी तो ऐसी की वैसी हां. ब्लड इज कनेक्टिव्ह टिश्यू TISSU हां SUE टिश्यू. आता म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय तर कनेक्ट करणारी टिश्यू म्हणजे काय मराठीमध्ये त्या खाली लिहून घ्यायचं उती मराठीमध्ये लिहून घ्या उती. आणि हा कनेक्टिव्ह म्हणजे याला शब्द आहे मराठीमध्ये संयोजी. काय आहे रे पोरांनो संयोजी म्हणजे ब्लड हे काय आहे पोरांनो संयोजी आहे. संयोजी म्हणजे जोडणारा कनेक्ट करणारा. ठीक आहे म्हणजे कशाला कनेक्ट करतं हे शरीराचे इतर जे भाग आहेत त्या भागाला ते अन्न पुरवतं की नाही. ब्लड अन्न पुरवतं बरोबर आहे ना ब्लड. ठीक आहे तर आता दुसरं लिहा. हे समजलं का ब्लड काय आहे टिश्यू आहे. कोणतं टिश्यू आहे ते कनेक्टिव्ह टिश्यू आहे. अरे पोरांनो समजलं का एवढा. चला घ्या 2 नंबर व्यवस्थित लिहून घ्यायचं. 2 नंबर नाही असं फक्त बांध दाखवायचं आहे. बघा ब्लडचं आता ब्लडचं वेट काय लिहायचं लिहा. मानवाच्या मानवाचे वजन माहिती आहे ना वजनाच्या 7% असते. आणि ह्या 7%ला काय करायचं पोरांनो थोडं त्याला ना असं थोडं सर्कल करून घ्यायचं. किंवा तुम्हाला वाटलं तर त्याला काहीतरी तुम्हाला वाटलं तर याला तुम्ही स्क्वेअर करू शकता. काय तुम्हाला वाटेल ते असं याला करून घ्यायचं. त्याला स्क्वेअर करून घ्या असते. मानवाच्या वजनाच्या 7% असते. म्हणजे आपलं ब्लड आहेच ना ब्लडचं चाललंय ना आपलं पाण्याचं थोडी चाललंय. हां बॉक्स करायचं 7%ला लक्षात राहिलं पाहिजे ते 7% परीक्षेमध्ये येतं ते. हां पोलीस भरतीचे आहेत का रे सगळे मला दाखवा बरं कोण कोण आहेत पोलीस भरतीसाठी. खूप महत्त्वाचं आहे पोरांनो हां. पोलीस भरती कोण कोण आहे थोडं बघा मला दाखवा बरं. सूरज आहे का रे शैलेश आहे का हां सर देशले सर आहे
सूरज नाही का? ठीक आहे, चल द्या. खूप महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी. चला घ्या. त्यानंतर पोरांनो बघा, याचा सामू, ब्लडचा सामू, सामू मामू ये क्या है? इसको पीएच बोलते हैं. ठीक आहे, क्या बोलते इसको? पीएच. याचा जो ब्लडचा सामू असतो ना, फक्त सांगतोय थोडं ऐकायचं. ब्लडचा सामू जो असतो ना पुरानो, तर 7 पॉईंट, ठीक आहे, 7.4 असतो. 7.4% नाही, फक्त एवढाच असतो सामू. आता हे सामू काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. पीएच काय असतो तो? पीएच म्हणजे आम्ल आम्लारी, बरोबर सांगितलं तो. म्हणजे हे बघा, हे असं एक सामूचा अशी एक रेस आहे समजा, हे दे रे. आणि इथं समजा आहे पोरानो, इथं समजा इथं ठीक आहे, इथं 7 आहे. ओके, इथं किती आहे? 7. आणि इथं मग 8 आहे. इथं किती असतील? 9 असेल. इथं किती असेल? 6. इथं 5. ओके. जर लक्ष द्या, जर हा सामू मी म्हटलं तुम्हाला, मी 7.4 म्हटलं, तर मग तो सामू झाला ना थोडा अल्कली झाला. अल्कली म्हणजे काय रे? अल्कली म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो की थोडा बेचव झाला. तुम्ही ब्लड कधी असं चाटून बघितले का? कधी जर ब्लड निघलं तर ते ना खारट लागतं, नाही लागत खारट, ना खारट पण लागत नाही आणि गोड पण लागत नाही, काही लागत नाही. तुरट लागते, तुरट सारखं असते. ही असते चव. कशी असते? तुरट असते. म्हणजे असे बेचव अशासारखं वेगळं चव असते. म्हणजे त्याला अल्कली म्हणतात, तो अल्कलाईन म्हणतात. आणि याला ॲसिडिक म्हणतात, त्याला ॲसिडिक. आणि जर ह्या 7पेक्षा इकडं जर असेल तर ते ॲसिडिक असतं. ॲसिडिक म्हणजे काय? आंबट असतं. ॲसिड, तुम्हाला ॲसिडिटी झाली तर आंबट ढेकर येतात तुम्हाला, म्हणजे हे ॲसिडिक असतं, ॲसिडिक. ठीक आहे. आणि हे 7 असेल तर मग काही नाही, ते ना तुरट ना ॲसिडिक. म्हणजे 7 म्हणजे त्याला न्यूट्रल म्हणतात. मग आपलं ब्लड कसं आहे? तुरट आहे. कसं आहे ब्लड आपलं? तुरट आहे, कारण 7पेक्षा थोडंसं जास्त आहे. 7.4 आहे. कळलं का हे? चला लिहा. काय लिहिलं तुम्ही? मानवाच्या वजनाचे 7% असते. हां, लिहा. दुसरं असं बांध दाखवून लिहा. ब्लडचा पीएच, हा पीएच असं लिहायचा बरं का, पीएच असंच लिहायचा. ब्लडचा पीएच 7.4 असतो. 7.4 असतो. लिहिलं का? हां, आता हे 5 सर 1 मिनिट. डन सर. यस. हां, ब्लडचा हां, आता हे 7.4ला ते सर हां सर. सर 1 मिनिट. जे 7च्या पहिले असतं ते सर्व ऍसिड असतं का? यस सर. 7च्या अधिक जे असतं ना, हे बा ते लिहून देतो, ते पण लिहून देणार आहे. हे इथं जे आहे ना, असं हे असं एक आपला समजा आपली रेषा आहे, लाईन आहे समजा. आणि ते कळलं सर्व, पण 7च्या पहिले जेवढे ते पूर्ण ऍसिड आहे. यस सर. हे 7 जे आहे ना, हे न्यूट्रल समजा. हां, 7 न्यूट्रल. 7च्या इकडे गेलं की ते अल्कलीन होतं, म्हणजे ते ॲसिडिक नाही राहतं. आणि इकडे ॲसिडिक, सगळं ॲसिडिक राहतं. बिलकुल समजलं. ओके. ही लाईन पण लिहून घ्यायची तुम्हाला. आता हे त्याच्या खाली एक लाईन करा अशी. हा बघा इथे लिहा, करा, ती पण करा. पेन्सिल न करा, पेननी करा. हे अशी लाईन तयार करा पोरांनो. थोडी आपल्या समजा एवढी. इथं बरोबर सेंटरला लिहायचं 7 म्हणजे काय रे? न्यूट्रल. हां, 7च्या इकडं असा बांध दाखवून पण लिहा तुम्ही. इकडं ॲसिड लिहा, ॲसिडिक. हां, ACI, SI नाही, DIC, ॲसिडिक.
आणि 7च्या इकडं म्हणजे उजवीकडं, 7च्या डावीकडं ॲसिडिक असेल. हां, 7च्या डावीकडं काय असेल पोरांनो? ॲसिडिक. आणि 7च्या उजवीकडे काय असेल रे अन्वी? काय असेल बेटा? pH. ये सब पीएच काय चल रहा है? ये क्या रहेल? अल अल्काइन. अल्काइन क्या? अल्काइन. अल्कली लिहिलं तरी चालते, काय नाही. ALKL अल्कली. अल्कली किंवा अल्काइन काही नाही, त्याला सेम. मराठीमध्ये तुम्ही लिहून घ्या. इकडं असते आम्ल याला, आणि याला इकडं म्हणतात अमलारी. मराठीमध्ये म्हणतात अमलारी. अमलारी मराठीमध्ये. कुणीकडं? उजवीकडं. उजवीकडं अमलारी. ACIDIC. DIC के नाही, सी. सांजू काय आलं नाही? हां, दिशा सांजूला पाठव. मग हे ब्लड पटकन. पीएच अल्काइन असते. अल्काइन असतं. 7च्या या साईडला म्हणल्यावर 4 इकडे येईल ना, मग कुठं? डाव्या बाजूला. उजवीकडे जाईल ना तो. 7च्या 4 म्हणजे इकडं उजवीकडे जाईल तो. हा 7 बरोबर येतो सेंटरला. लिहिलं का रे? तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. हो सर. तर झालं. आता उद्या मी जर विचारलं, माझं पण झालं. हां, वाटल्यास आता एक वाक्य आणखी लिहून घ्या खाली. ब्लडची चव कशी असते रे पोरांनो? तुरट. नाही तर लगेच ब्लड काढाल आणि तो चव घ्याल, असं नाही करा. ब्लडची चव. चव म्हणजे काय? टेस्ट. कशी असते? तुरट. का खारट असते? नाही. ठीक आहे. झाला? घ्या. त्यानंतर देर इज टेस्ट करू ना. an average. There is an average of 5 to 6. 5 ते 6. याला काय करायचं पोरांनो? याला तुम्ही करायचा गोल. हां 5 to 6 काय रे पोरांनो ते? ॲव्हरेज. हां हां असं बरं. हां चालते, तसंही चालते. 5 to 6 लिटर. काय? 5 to 6. हां एक मिनटं. हां LITRE. 5 to 6 liters of ब्लड इन ह्युमन बॉडी. हे झालं का रे एवढं? झालं काय? 5 to 6 liters of blood in human body. In human body म्हणजे काय? म्हणजे 5 ते किती? 6 लिटर ब्लड असतं आपल्या शरीरामध्ये. 6 लिटर. ओके. हा प्रश्न आलेला आहे बरं का पोरांनो, परीक्षेमध्ये आला आहे. भरपूर परीक्षेमध्ये हे सगळं ब्लडवर सर्व येतात. हां, ब्लडवर प्रश्न खूप येतात. आणखी लिहा. मग लिहू नका, हे फक्त ऐकून घ्या. ज्या फिमेल असतात ना, मग त्यांच्यामध्ये ब्लड जास्त असतं का कमी असतं रे? कमी. बताओ. नाही जास्त. कमी असतं का जास्त असतं? नाही बाबा. पोलीस भरती कमी असतं. तुम्हाला काय वाटतं? कमी असतं का जास्त असतं? ह्युमन म्हणजे जे मॅनपेक्षा वुमेनमध्ये ब्लड कमी असतं का जास्त असतं? जास्त असतं. बताओ. लगाओ ताकद.
ब्रेन कोड. कमी जास्त बघा पोरांनो, कमी असतं हे बघा इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, जास्त हे बघा इकडे लक्ष द्या. जरी आपल्याला कमी किंवा जास्त वाटत असेल ना, तरीही म्हणजे फिमेलच्या शरीरामध्ये मॅनच्या शरीरापेक्षा पोरांनो इकडे लक्ष द्या, याला काय म्हणतात रे पोरांनो? 1/2 म्हणजेच काय? हाफ लिटर ब्लड. हाफ लिटर ब्लड किती असतं? लेस दॅन मॅन्स ब्लड. हाफ लिटर म्हणजे अर्धा लिटर कमी असतं ॲव्हरेज. किती? अर्धा लिटर. फक्त लक्षात ठेवायचं, हे काय लिहून घ्यायचं नाही, आणि लिहून घ्यायचं त्यांनी घेऊ पण शकता, काही विषय नाही. फिमेलच्या शरीरामध्ये किती? हाफ लिटर सरासरी ॲव्हरेज आहे. काही जणांच्यामध्ये जास्त असू शकतं, कमी जास्त, पण सरासरी हाफ लिटर ब्लड कमी असतं. ओके, ठीक आहे. चला आता आपल्याला घ्यायचं आहे, आता लिहायचं इथं फ्लो चार्ट करायचे आहे. 2 पार्ट ऑफ ब्लड. ब्लडचे किती पार्ट आहेत? 2. आता इथं लिहायचं फक्त ब्लड. सेंटरला लिहा ब्लड. ब्लडचे किती पार्ट आहेत पोरांनो? 2. प्लाझ्मा. क्या बात है, आणि कितनी हुशार आहे तू. सर हे सगळं झालं आमचं ऑलरेडी सायन्स मध्ये. तभी बहुत प्रैक्टिस हो रही है तेरी, है कि नहीं? बहुत रिवीजन हो रहा है. हो सर. तू तो 21 साल से पहले ही बन जाएगी IAS. लक्ष राहू दे म्हटलं. यस सर. भोसले सर इकडे बोला, व्हिडिओ ऑन करा. सर बोला. कुठे आहेत? आहे ना, इथंच आहे ना. ऐकत आहे का? हा ऐकतोय. ऐका, हे जर असंच अभ्यास करत राहील ना, शासनाला आपल्याला विनंती करावं लागेल की 21च्या अगोदर पण IAS करायची परवानगी द्या, IAS व्हायची. नाही करत ना ती. हे असं चालू राहिलं तर नाही करत ना ती. पण कोण नाही करत? अभ्यास नाही करत ती जास्त. नाही करत? नाही ना, हुशार ती माझ्या पुढेच राहते ती. काय माहिती आता. मग माझ्या पुढे राहते ती. बरं बघूया, चला. चलो ओके, वेल डन, व्हेरी नाईस. चला, तर काय लिहिलं पोरांनो इथं? तुम्ही इथं ब्लड लिहिलं का? ब्लडचे किती पार्ट आहेत रे? 2. कोणकोणते? एक सांगितलं अश्विनी आणि एक सांगेल सृष्टी. दुसरा कोणता आहे? प्लाझ्मा एक. ठीक आहे, प्लाझ्मा लिहा. तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, कसं आहे, कोणत्याही पेनने लिहा. प्लाझ्मा. या साईडला काय लिहायचं? बघा पोरांनो, बघा एक प्लाझ्मा लिहिला का, आणि दुसरा आपला सेल आहे की नाही? दुसरं काय रे? सेल म्हणा, किंवा त्याला आणखी दुसरं एक नाव आहे. तुम्ही सेलच लिहून घ्या. ठीक आहे, लिहा सेल. CELL सेल. दुसरं पण सांगू? ठीक आहे, दुसरं पण सांगतो. CELL सेल. आणि दुसरं नाव पण ज्याला लिहायचं त्यांनी लिहून घ्या. हां, ऑब्लिक करायचं, किंवाचं चिन्ह द्यायचं, कंसात लिहा. CORPUSCLES कॉर्पसलस. हां लिहा. किंवा कर, तसं नाही, ऑब्लिकचं चिन्ह दे, ते त्याचा अर्थ वेगळा होतो, तोच वेगळा होतो. हां, कॉर्पसलस. किंवा लिह, और म्हणजे किंवा इंग्लिशमध्ये और लिह. हां, आता लिह CORPUSCLES कॉर्पसलस.
लस, कॉर्पस लस. तुम्हाला सांगितलं मी, मोठे जर काय मोठा जर इंग्लिशचा शब्द असेल तर त्याचे काय करायच्या, फोडी करायच्या आणि खायचं. ठीक आहे. तर आपण कशाच्या फोडी करतो, मँगोच्या. कॉर्पसलस, कॉर्पसलस. बस दोनच पार्ट आहेत ब्लडमध्ये. आपल्याला वाटत होतं ब्लड म्हणजे काय, पार्ट वगैरे नसतं, ब्लडच असेल ते काय राहतं पार्ट त्यात, पण ब्लडमध्ये खूप काही असतं. त्या ब्लडवरच आहे सर्व काही. दिलं का रे? हां, आता तू त्याला रंगवत बसू नको, नंतर वाचताना रंगवा. इथं आता लिहून घ्या. बघा पहिल्यांदा पोरांनो, बघा तुम्हाला मी सांगितलं की ब्लडचे 2 भाग असतात आणि मराठीमध्ये त्याला लिहून घ्या. त्याला प्लाझ्माला काय म्हणतात हे पण माहीत पाहिजे आपल्याला, मराठीमध्ये माहीत पाहिजे आहे की नाही. आपल्याला वाटतं इंग्लिशमध्ये आलं की झालं, नाही, मराठीमध्ये माहीत पाहिजे. त्याला म्हणायचं प्लाझ्माला द्रव्यच म्हणतात खरं तर प्लाझ्मा म्हणजे. पण पोरांनो, प्लाझ्मा ही एक आणखीन एक नवीन शोधली गेलेली ही आहे बरं का. ती पदार्थाची अवस्था आहे प्लाझ्मा. 3 तर अवस्था आपल्याला माहिती आहेत, बरोबर ना पोरांनो, माहिती आहेत का तुम्हाला? 3. तर प्लाझ्मा एक आहे, 4थी आणि 5वी पण आहे, बोस आईन्स्टाईन. 2 म्हणजे 5 अवस्था आहेत. ठीक आहे, असू दे. आता प्लाझ्मा, तर या प्लाझ्माला मराठीमध्ये म्हणतात रक्तद्रव्य. सांजू का बसली नाही? रक्तद्रव्य. हां, प्लाझ्माच्या खाली लिहा. प्लाझ्माचं ते मराठी आहे रक्तद्रव्य. म्हणजे नुसतं द्रव्य म्हटलं तरी चाललं असतं, त्याला काही विषय नाही. आणि आपला हा काय ते ब्लड सेल म्हणजे ते काय, हां पेशी. रक्तपेशी. फक्त पेशी नाव लावलं इथं, रक्तपेशी. रक्त नाव लावलं इथं, काही नाही. याला हे द्रव्य पेशी. ठीक आहे, म्हणजे द्रव्य असतं. द्रव्य म्हणजे काय तर पाण्याचा भाग असतो तो थोडा. ठीक आहे, तो त्याला आपण काय म्हणू शकतो बघा पुराणं, लिक्विडच असतं ते. लिक्विड तर म्हणजे काय, लिक्विडच असतं ते. हां, आणि याला म्हणा अजिबात रंग वगैरे काही नसतं. हां, याला असं रंगही नसतं, हे कलरलेस असतं. ठीक आहे. हां, आणि जर आपण बघितलं तर ह्या प्लाझ्मा कसा म्हटलं तुम्हाला, कलरलेस असतं. आणि दुसरं एक असं आहे, याचं जी याची चव आहे ना, हां, थोडी थोडी आपल्या ब्लडची जी चव आहे तीच. आपल्या ब्लडची चव कशी आहे तशीच आहे ह्या प्लाझ्माची. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या प्लाझ्मावरूनच ब्लडला टेस्ट येते. म्हणजे ब्लडची टेस्ट कशी आहे रे, तुरट. म्हणजेच आपण त्याला काय म्हणजे त्याला आपण काय म्हणलो होतं पोरांनो, अल्कलाईन म्हणलं होतं, बरोबर की नाही? हां, अल्कलाईन किंवा अल्काईन, काय ते अल्कलाईन म्हणलं तरी चालते. अल्काईन म्हणलं होतं, अल्कलाईन. ही ब्लडची टेस्ट आहे. आणि तशीच टेस्ट कशाची आहे, त्या रक्तद्रव्याची आहे. हे तुम्हाला लिहून देणार आहोत, फक्त थोडं ऐकायचं आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ह्याचं जर म्हटलं, आता ब्लडचं जे वजन असेल ना, समजा आता ब्लडचं वजन 100% पकडू, 100%. कळतंय का मी कसं काय म्हणतोय ते 100%? समजा ब्लड, समजा हो, आता समजा ब्लडचं 100% म्हणजे वजन कसं, आता आपलं तुझं वजन काढलं होतं त्या ब्लडचं, किती काढलं होतं आपण वजन, 700 ग्रॅम. त्याच्या ब्लडचं वजन आपण 700 ग्रॅम काढलं होतं उगा एक. ठीक आहे, आता इथं आपण 100 ग्रॅम पकडू. हां, तर ह्या 100 ग्रॅमचे 55% हे वजन कोणाचं राहतं, त्या ब्लडच्या प्लाझ्माचं राहतं. म्हणजे जास्त टक्के प्लाझ्माचंच वजन आहे. आणि ह्या सेलचं काय वजन किती आहे मग राहिलेलं, 45%. सेलचं वजन किती असणार मग, 45% ब्लडमध्ये. हे असं आहे, समजतं का? मग या प्लाझ्मामध्ये देखील आणखीन ते वेगवेगळे काय आहेत. हां, काय आहेत मग त्याच्यामध्ये, ग्लोब्युलिन, हां, अल्ब्युमिन, आणखीन काय आहे ते प्रोथ्रोम्बिन आणि हिपॅटिन. हे वेगवेगळे काहीतरी त्याला आपण म्हणतो प्रोटीन म्हणतो. प्रोटीन आहेत ते, वेगवेगळे प्रोटीन आहेत. ते मग काय करतात, तर मग त्यावेळी मग आपल्या शरीरावर जर कसला हल्ला होऊ लागला, हल्ला म्हणजे आजार होऊ लागला, एखादी जंतू येऊ लागली शरीरात, तर ते त्याचं काम करतात ही प्रोटीन. मग हिपॅटिनचं वेगळं काम असेल, ग्लोब्युलिनचं वेगळं काम असेल, हे असं त्यांची वेगवेगळी काम आहेत. आपण तेवढ्या खोल जाणार नाही आपण, पण वरवरची माहिती तुम्हाला लिहून घ्यायची. चला लिहा आता प्लाझ्मा. आता वेगळंच लिहा, प्लाझ्मा लिहा. आपण जास्त खोलात जायचं नाही, तळाला.
प्लाझ्मा नाही खाल्ली ना, तिथं खाल्ली प्लाझ्मा नावावर असली. प्लाझ्मा प्लाझ्मा लिहिलं का? रक्तद्रव्य लिहा पुढं, किंवा लिहायचं नसेल तर लिहू पण नका, काही नाही. ज्याला लक्षात राहतं त्याने लिहायची गरज नाही. मग लिहा, याला तुम्ही डायरेक्ट लिहा. रक्ताच्या वजनाच्या किती टक्के रे? किती टक्के रे? मी तुम्हाला तसं सांगितलं 55% वजन कुणाचं असतं? प्लाझ्माचे असते. रक्ताच्या वजनाच्या 55% 55% वजन प्लाझ्माचे असते. पोरांनो, कुणाकुणाला ना थोडं वाटत असेल लय अवघड आहे, पोरांना शिकावं लागेल, जग आहे हे. ह्याच्यामध्ये ना खूप लोक पुढे गेलेले आहेत हे शिकून. 4थी 5वी 6वी 7वीपासून शिकतात हे, आणि मग त्या IITला नीटला UPSCला त्यांचा नंबर पटकन लागतो. अवघड काहीच नसतं. तुम्हाला वाटलं, तुम्ही जर मग ठरवलं की हे अवघड आहे, तर मग तुम्हाला अवघडच वाटतं. तुम्ही जर ठरवलं हे सोपं आहे, तर मग ते सोपंच असतं. सोपंच असतं. एक लहान लहान तुम्हाला सांगतो, जपानमध्ये ठीक आहे, आणि एक दुसरा एक देश आहे, त्या देशामध्ये खूप लहान लहान मुलं शोध लावतात. आपण आपल्याकडं किंवा आणखीन आपण ते शोध लावायचा विचार करत नाही, वेगवेगळं शोधतात ते काही अलग लक्षात. तुम्हाला शेवटी एक गोष्ट सांगणार आहे याची, थॉमस एडिसनची. मला आठवण करून द्या. थॉमस एडिसनची. झालं का हे? किती टक्के वजन असतं ते? 55. किती असतं पोरांनो? 55. क्या बात आहे, गुड, व्हेरी नाईस. म्हणजे ह्या प्लाझ्माचं वजन असतं. ठीक आहे. तर हा असा प्लाझ्मा असतो. आणि जर आणखीन तुम्हाला जर, ठीक आहे, आता हा प्लाझ्मा तर लिक्विड फॉर्ममध्ये आहे, हे लिहिलं का तुम्ही? हां, लिहा. एक वाक्य लिहून घ्या. प्लाझ्मा इज, लिहा पुढं. प्लाझ्मा इज, हे प्लाझ्माचीच माहिती लिहितो आपण. हां, लक्षात ठेवा. प्लाझ्मा इज द लिक्विड पार्ट ऑफ ब्लड. का सॉलिड आहे रे? लिक्विड. ठीक आहे. आणि तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये, ह्या प्लाझ्मामध्ये, आता प्लाझ्मा मी काय म्हणलं तुम्हाला, लिक्विड आहे. झालं नाही का? हे लिहि, परत लिहि. प्लाझ्मा इज द पार्ट ऑफ ब्लड. प्लाझ्मा इज द लिक्विड पार्ट ऑफ ब्लड. प्लाझ्मा काय आहे? तर लिक्विड आहे. लिक्विड म्हणजे काय? द्रव आहे. मग हे जर द्रव असेल तर ह्या प्लाझ्मामध्ये जर आणखी खोलात गेलं तर याच्यामध्ये 90% वॉटर असतं. किती % वॉटर असतं मग? कारण हे लिक्विड म्हणलंय ना, तर 90% वॉटर असतं. किती असतं पोरांनो? 90%. आणि मग बाकीचं काय असतं? 90% वॉटर. हां, तुम्ही तर लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. लिहा. इट्स कंटेन, माईक बंद करते, कोणाचं येते? 90% ऑफ वॉटर. 90% पार्ट ऑफ वॉटर. सिट पार्ट ऑफ वॉटर. कॉमा 7% प्रोटीन असतं. ठीक आहे. मग हे प्रोटीनच खूप महत्त्वाचे असतं बरं का. 7% प्रोटीन. PROTEIN. प्रोटीन. हे प्रोटीन आहेत ना 7%, हेच खूप कामाचे असतात.
प्लाझ्मामध्ये जे असतात ते, ठीक आहे. आणि मग बाकीचं काही थोडं साल्ट असतं, काही ग्लुकोज असतं थोडं, हां ग्लुकोज थोडं असतं एकदम थोडं 0.01%. त्यानंतर 0.9% साल्ट असतं. साल्ट म्हणजे काय? मीठ असतं. ओके, साल्ट म्हणजे काय? मीठ असतं. तर हे मीठ असतं आणि 90% वॉटर असतं. एवढं लक्षात ठेवायचं आहे. वॉटर किती असतं? 90%. आणि 7% काय असतं? प्रोटीन असतं. हे लक्षात ठेवायचं पोरांनो, महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. प्रोटीन एवढं लक्षात ठेवायचं, परीक्षेला तुम्हाला किंवा कुठेही कामाला येईल तुम्हाला हे. ओके, 7% प्रोटीन. चला आता दुसरं. मग आता हे जे मी म्हटलं तुम्हाला, बघा एक लिहून घ्या. याच्यामध्ये जे तुम्हाला म्हटलं की मी, जे प्रोटीन जे असतात ना 7%, ते प्रोटीन कोणकोणते असतात ते बघा. 7% प्रोटीन असतात ना, तर त्यामध्ये एक असतो, सर लिहायचंय. ऐकून घे थोडा वेळ. ठीक आहे. ग्लोब्युलिन नावाचं एक काय असतं? प्रोटीन असतं. हां, त्याचं काम काय असतं पोरांनो? अँटीबॉडी तयार करणं. अँटीबॉडी काय करतात शरीरामध्ये आपल्या? हां, जर शरीरामध्ये आपल्याला हानिकारक जर एखादा काही येत असेल शरीरामध्ये, तर त्याचा सामना करतात हे अँटीबॉडी आणि त्याला संपवून टाकतात आणि आपल्याला आजार होत नाही. बघा, जर थोडं आपल्याला काही इन्फेक्शन झालं, हां, की आपल्याला थोडं थकवा आल्यासारखं वाटतो किंवा ताप आल्यासारखी वाटते, सर्दी आल्यासारखी वाटते, मग त्यावेळेस काय होतं? हे अँटीबॉडी त्यांच्यासोबत युद्ध करत असतात. कुणासोबत? या जे कोणी बाहेरून आले आपल्या शरीरामध्ये, हां, बॅक्टेरिया येत असतील, काय ते, ठीक आहे, व्हायरस येत असेल, त्यांच्या विरुद्ध हे ग्लोब्युलिन करतात. म्हणजे यांचं काम काय? अँटीबॉडी तयार करणं. अँटीबॉडी आहे की नाही मजा? त्यानंतर ॲल्ब्युलिन नावाचं एक असतं. ॲल्ब्युलिन तुम्हाला लिहून देतो मी, फक्त आहे का. ॲल्ब्युलिन काय करतं? तर पाणी जर तुम्हाला शरीरामध्ये, ॲल्ब्युलिन काय करतं? पाणी जर जास्त असेल तर ते कमी ठेवायचा प्रयत्न करतं. हो, म्हणजे जास्त पाणी जर असेल तर मग तो काय करतं? ते कमी ठेवायचं, म्हणजे समतोल राखायचा प्रयत्न करतं. कमी असेल तर थोडं त्याची लेवल वाढवायचा प्रयत्न करतं. काय, कोण आहे ते? ॲल्ब्युलिन. ठीक आहे. याचे नावं लक्षात कसे ठेवायचे मी तुम्हाला सांगतो. ॲल्ब्युलिन. त्यानंतर आहे प्रोथ्रोम्बिन. प्रोथ्रोम्बिन काय आहे पोरांनो? तुम्हाला जर लागलं, काही जखम झाली की तिथं ना सुजते, म्हणजे तिथलं ते सूज भरून काढायचं किंवा तिथलं रक्त गोठवायचं काम हे काय करते? प्रोथ्रोम्बिन करतात. प्रोथ्रोम्बिन. ठीक आहे. काय नाव त्यांचं? प्रोथ्रोम्बिन. राहील का लक्षात? आणि एक शेवटचं आहे हिपॅटिन. हिपॅटिन काय करतं? हिपॅटिन काही वेळेस काय ना, रक्तस्राव होतो जास्त, ठीक आहे, रक्तस्राव होतो, तर त्यावेळेस तो रक्तस्राव कमी करायचं काम ते हिपॅटिन करतं. कोण आहे तो? हिपॅटिन. हे असे ते 7% हे प्रोटीन आहेत. कशामध्ये आहेत ते? प्लाझ्मामध्ये आहेत. चलो ठीक आहे. हे काय तुम्ही लिहू नका, बस तुम्हाला ऐकायला भेटलं, बस झालं. आता या पुढं आपला घ्या सेल. 2 नंबर लिहा. सेल लिहा. हे थोडा डीप आहे. सेल लिहा. सेल लिहा किंवा कॉर्पोरस. मध्ये 3 पार्ट्स असतात ना? काय रे बेटा? प्रोटीनमध्ये का? नाही, सेल मध्ये 3 पार्ट्स असतात ना? येस बेटा, येस. WBCs, RBCs आणि प्लेटलेट्स. येस, प्लेटलेट्स, बरोबर. WBC, RBC आणि प्लेटलेट्स. ठीक आहे. चला घ्या. काय लिहिलं ते पहिलं वाक्य इथं? वजनाचं किती पर्सेंटेज असते? हां, आता ही लिहा. रक्ताच्या 45%. आता राहील ना लक्षात? ये लिहा. रक्ताच्या, लिहा वजनाच्या किती? 45%. वजन कुणाचे असते रे? सेल.
ब्लड सेल, सेलचं. ब्लड सेलची. कोणाची असते? ब्लड सेलची असते. रक्ताच्या वजनाच्या 45% आणि 45% नाही 55% कशाचं असतं? प्लाझ्मा. प्लाझ्मा. प्लाझ्माची असते 45. हां 55. झालं का? सर थांबा 5 मिनिटं. बरं ठीक आहे. 5 मिनिटं. डन सर. लिहा. आता इथं लिहायचं आहे तुम्हाला. इथं असं सेंटरला लिहा. टाईप्स ऑफ सेल लिहा किंवा टाईप्स ऑफ ब्लड सेल लिहा. सेंटरला लिहा टाईप्स ऑफ ब्लड सेल. सर्वांनी लिहिलेलं जो आहे ना नोट्स तुम्ही ग्रुपला नाही टाकत बरं का. जो टाकलं नाही त्याला आपण शिक्षा करू. कोणती शिक्षा? एक उडी मारायची जागेवर. बस का ते? बस. बसतील बस. आवडीनं करतील लेकरं. चला लिहिलं. चला टाईप्स ऑफ ब्लड सेल. किती टाईप आहेत रे? सांगितलं आपल्याला अन्वीनं. अन्वीचं आपण लक्षात ठेवू. किती अन्वी? 3. नक्की ना? अन्वी नक्की का? लिहा पुढं. 3 टाईप्स ऑफ ब्लड सेल. आणि इथं खाली लिहा त्याची इथं लिहू? त्याला असं करा. हां लिहा आणि त्याला असं फ्लो चार्ट करा. बहुत बढ़िया है कि नहीं? दिमाग इतना तेज रखो, मग एकच मिनिट. कितना ही बड़ा वर्ड क्यों न हो वो अपने फिट दिमाग में बैठना चाहिए. चलो घ्या लवकर. टाइप्स ऑफ ब्लड सेल. आणि मग इथं लिहायचं तुम्हाला. आता ते पोरांनो लिहा. इथं आता मी काय करतो तुम्हाला. आता ते तुम्हाला माहिती आहे ना RBC म्हणजे काय रे? RBC हां RBC लिहा आणि कंसात लिहायचं. लिहा आधी RBC लिहा. बरं असं हां पर ठीक आहे एवढंच लिहा. काही लिहू नका. RBC लिहा. RCB असं तर RBC रेड ब्लड सेल. त्यानंतर WBC म्हणजे काय? रेड. आणि हे काय? W म्हणजे व्हाईट ब्लड सेल. R म्हणजे रेड. ब्लड सेल. रेड. R म्हणजे रेड. W म्हणजे व्हाईट. हां WBC म्हणजे आणि पेशा ना बाबा ते. हां पेशा यस. वाईट आणि पांढऱ्या पेशा. आणि पुढं लिहा 3 नंबरला प्लेटलेट्स. थांबा मी लिहून देतो. हे साफ करू का रे? हो. हो सर. तिसऱ्या नंबरचं व्हाईट ब्लड सेल. 2 नंबरचं प्लेटलेट्स. ठीक आहे. लिहिलं का एवढं? एकदम व्यवस्थित लिहून घ्या. छान लिहा. प्लेट PLATELETES. की दुसऱ्या ओळीत लिहायचंय? अरे ते तिसऱ्या बाणाच्या ठिकाणी. तिसरा बाण आहे ना इकडे. 3 बाणं केले की नाही असे 3 बाणं केले ना. इथं लिहिलं तुम्ही काय लिहिलं? RBC. इथं काय लिहिलं? WBC. आणि इथं काय लिहिलं आता? आणि इथं काय लिहायचंय? प्लेटलेट्स. इतना इजी है. कितना इजी है. VBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल. तर मी लिहिलं ना? लिहिलं हो का? सर. शाबाश. काही बात. बघा आता याच्या खाली लिहा मराठीमध्ये एकदम सुटसुटीत. हां निळ्या पेननं लिहा. काही वेगळा पेन वापरू नका. RBCला लिहा. RBCला पूर्ण फॉर्म लिहून घ्या त्याचा. रेड ब्लड सेल म्हणजेच काय? रेड ब्लड सेल. RBC म्हणजे रेड ब्लड सेल. ठीक आहे. त्यानंतर लिहा WBCला काय लिहिणार? लिहा व्हाईट नाही व्हाईट. WHIT व्हाईट ब्लड सेल. ब्लड सेल. व्हाईट सेल. ब्लड सेल. संजू का बसली नाही? किती महत्त्वाचं होतं.
व्हाईट ब्लड काय झालं डोकं तुकडे आणि प्लेटलेट लिहिलेलं आहे ठीक आहे, तिथं काही लिहू नका. त्यानंतर लिहा. बघा पोरांनो, आता इथं लिहायचं तुम्हाला, इथं परत लिहायचं खाली, RBCच्या खाली लिहायचे. हे दिसतंय का सगळ्यांना? रेड ब्लड सेल. हो सर. हां, हो सर. RBCच्या खाली लिहायचं आहे लाल रक्त पेशी. लिहा लाल रक्त पेशी. RBCच्या खाली. हां, लाल रक्तपेशी. आणि WBCच्या खाली लिहायचं आहे पांढऱ्या रक्तपेशी. पांढऱ्या ढवळ्या लिहिलं तरी चालते. पांढऱ्या रक्त. ते कंधारकर का फोन करतात रे? कोणी आहे का? कंधारकर बेटा आहे का तू? काय नाव तुझं? दादा फोन करू राहिला. पांढऱ्या रक्तपेशी. आणि यांना म्हणतात, यांना दोन नाव आहेत. काय रे यांचं नाव? रक्तपटिका. प्लेटलेटला. हां, प्लेटलेटला रक्तपटिका. काय म्हणतात त्याला? रक्तपटिका. किंवा दुसरं नाव आहे रक्तबिंबिका. प्लेटलेटला. हां, रक्तबिंबिका. प्लेटलेटच्या खाली यायच्या. रक्त याला असं बांधा खाली. इथं 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 लिहिलं असलं जमलं असतं. इथे इथे लिहि. बरं इथे लिहि. पटिका. रक्तपटिका. हां, ती आणि इथं वरती लिहि. रक्तवरती इथे लिहि. इथं वर लिहि. रक्तबिंब. कॉमा नको देऊ, ते दोन नाव आहेत. कॉमा म्हणजे ते वेगळं झालं. रक्तबिंबिका. रक्तबिंबिका राहील का लक्षात? नाव दोन नाव आहेत ठीक आहे. बरं बरं, आणखीन एक नाव आहे. आणखीन RBCच्या खाली लिहायचे. लिहा ERYTHROCYTES. लिहिलं का? ERYTHROCYTES. याला काय वाचणार? मग याला काय वाचायचं? इरिथ्रोसाइट्स. 3 तुकडे केले, खाऊन घेतले. पहिला तुकडा थोडा छोटा केला. इरिथ्रोसाइट्स. कशाला म्हणायचं ते इरिथ्रोसाइट्स? RBCला. इरिथ्रोसाइट्स कशाला म्हणायचं? RBCला है ना. त्यानंतर WBCला काय म्हणायचं बघा? ल्युकोसाइट. काय म्हणायचं त्याला? कुठे गेला? हां, ल्युकोसाइट. बरोबर. श्रेयाने एकाच लाईनने लिहिलेलं आहे. भारी. श्रेया नाही का? कोण लिहिलं एकच साईडला? ऐ चला या. ल्युकोसाइट पांढऱ्या पेशीच्या खाली लिहायचे आहे. ल्युको ह्याला बांध दाखव खाली असा. लाल रक्त पेशी म्हणजेच काय? बांध दाखवा त्यालाही बांध दाखवून द्या. आणि WBCला म्हणतात ल्युकोसाइट. प्रश्न आलेला आहे पोरांनो याच्यावर. WBCचा LEUCO ल्युको. CYTES LEU ल्युकोसाइट्स. ल्युकोसाइट म्हणजे काय? व्हाईट ब्लड सेल. बघा पुरानो, इरिथ्रोसाइट्स आहेत ना, इरिथ्रोसाइट्स ERY याच्यामध्ये R आहे की नाही ना, म्हणून ते रेड लक्षात ठेवायचं. इरिथ्रोसाइट्स बरोबर की नाही. या इरिथ्रोसाइट्समध्ये R आहे की नाही, आणि रेडमध्ये पण R आहे, ते तिकडे लक्षात ठेवायचं. आता व्हाईटमध्ये कुठं R आहे का ल्युकोसाइटला? नाही, ते व्हाईट लक्षात ठेवायचं. राहील का? बरं. आता लिहा RBC. हो लिहा खाली. RBCच्या खाली लिहा
लिहा RBCच्या खाली. बरं या प्लेटलेटला काय दुसरं नाव आहे का? आहे. लिहा त्याच्या प्लेटलेटच्या पुढे लिहा थ्रोम्बोसाइट लिहा. याचं नाव विसरलं. थ्रोम्बोसाइट THROM थ्रोम्बोसाइट्स राहील का लक्षात रे? थ्रोम्बोसाइट्स. हां प्लेटलेट थ्रोम्बोसाइट्स प्लेटलेट. ठीक आहे. आता RBCच्या खाली लिहा काय? थ्रोम्बोसाइट्स. ठीक आहे. हां साइट्स लक्षात ठेवण्यासाठी RBCच्या खाली आता बघा पोरांनो, या RBC आहेत ना, लक्ष द्या. यांना ना मी काय म्हणलं तुम्हाला की आपल्या एव्हरी ऑर्गनमध्ये सेल असतात म्हटलं की नाही. तुमचा कुठलाही ऑर्गन सेलशिवाय बनत नाही. सेल असतातच. सेलपासून टिश्यू बनतात, टिश्यूपासून ऑर्गन बनतो. मग ह्याला RBC बी पण मग सेलपासून बनला आहे. याच्यामध्ये सेल आहे की नाही रे? RBCमध्ये आहे. पण ह्या RBCमध्ये त्या RBCच्या सेलमध्ये न्यूक्लियस नाही. न्यूक्लियस काय आहे? आपलं न्यूक्लियस झाले का सेलमध्ये? झाले की नाही न्यूक्लियस? हां न्यूक्लियस म्हणजे काय? हे असा हे सेल म्हणा तर हा एक बिंदू असतो मध्ये सेंटरला असतो न्यूक्लियस. हा न्यूक्लियस नसतो. कोणामध्ये नसतो? RBCमध्ये न्यूक्लियस नसतो. RBCमध्ये सेल असतात पण न्यूक्लियस राहत नाही. ठीक आहे. म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस राहत नाही RBCमध्ये. आणखीन दुसरं एक असं, हा RBC आहे ना पोरांनो, RBCचा आकार जो आहे ना, एक लक्ष द्या रे. भाऊ, RBCचा आकार कसा असतो बघा. हां तुम्हाला बघायचा आकार कसा असतो तो. डमरू सारखा असतो. काय डमरू? का बरं? नाही ना, पण डमरू नाही ना तो. आपल्याला लिहायचं नाही. त्याला काय म्हणतात ते लिहायचं आहे. याला इंग्रजीमध्ये म्हणतात पोरांनो बाय कॉन्केव्ह. म्हणजेच काय? हे बाय म्हणजे दोन असतं, द्वी असतं. बाय म्हणजे काय असतं? दोन. कुठं जरी BI असेल तर समजायचं ते दोन असतं. बाय म्हणजे द्वी. ठीक आहे. मोनो म्हणलं तर एकच असतं. मोनो म्हणजे काय? मोनो. सोनो म्हणल्यावर काही नाही, सोनोचं नाही येते. मोनो म्हणजे एक असतं, बाय म्हणजे दोन असतं. बाय कॉन्केव्ह म्हणजे काय? तर हे आतल्या बाजूनी वक्र असलेले, आतल्या बाजूने आहेत की नाही. आणि मी आता असं केलं तर हा कुठला झाला? बाहेरच्या बाजूने. असा लिहिला तर हा बाहेरच्या बाजूने वक्र झाला. पण हा आतल्या बाजूने वक्र आहेत. वक्र म्हणजे वाकडे आहेत. हे असा आकार त्यांचा असतो. कोणाचा? RBCचा. ठीक आहे. हां आणि ज्या WBC आहेत ना त्या अमिबासारख्या दिसतात. अमिबा माहिती आहे कसा असतो? अमिबाला काहीच आकार नसतो. अमिबाला काय आकार असतो का रे? अमिबाला काय आकार राहत नाही. तो कसा बी एडावाकडा राहतो. अमिबा कसा पण असतो, त्याला काही आकार राहत नाही. कसाही राहतो तो. अमिबा कसाही राहतो. अमिबाला काय आकार असतो का पोरांनो? काही आकार नसतो. कसाही राहू शकतो. ठीक आहे. मग त्या WBC तशा असतात. का असतात तशा माहिती आहे का पोरांनो? WBC आहे की नाही आपल्या, त्यांना म्हणतात सोल्जर म्हणतात, सैनिक म्हणतात. WBCला काय म्हणतात? सैनिक म्हणतात. का सैनिक म्हणतात? सैनिक नाही का, समजा जर एखाद्याने वरतून डायरेक्ट सैनिकाच्या वरतून म्हणजे त्याच्या कपाळावर जर गोळी लावली अशी वरतून, तर तो खाली वाकेल. त्याचा आकार त्यानं बदलेल. आहे की नाही? जर समजा लक्ष दे, हां कोपरावर गोळी मारतोय तर मग तो असा इकडं करेल आणि त्याचा आकार बदलेल. आहे की नाही? म्हणजे त्यांना त्या WBC सैन्य आहेत आणि त्या सैन्य असल्यामुळं त्यांचा आकार त्यांना बदलावा लागतो. का बरं? जे शत्रू जर आला तर त्याला संपवण्यासाठी हे त्याचा आकार बदलतात. कोण? WBC. म्हणून त्यांना कोणताच आकार नाही. त्यांना वाटेल ते आकार घेतात. ते त्यांना वाटलं आता आपल्याला गोल व्हायचे तर ते गोल होतील. त्यांना वाटलं नाही आता आपल्याला असा व्हायचा आकार तर असा घेतील. त्यांना वाटेल ते आकार घेतील, पण त्या शत्रूला ते संपवून टाकतील.
कोण? WBC. अशा ह्या WBC आहेत. चला लिहा. गोष्ट संपली. तुम्ही कोणती तरी शेवटी सांगणार आहात? थॉमस हम्म. लिहा. RBCच्या खाली लिहायचे आहे नन. नन म्हणजे नाही. नन न्यूक्लिटेड किंवा न्यूक्लस लिहा. काय नाही. नन न्यूक्लस लिहा. NUCLES न्यूक्लस. NUE सॉरी NUECLES न्यूक्लस. नन न्यूक्लस म्हणजे केंद्रक असतं का? नसतं. राहील का लक्षात ते? केंद्रक नो. तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता तुम्ही. केंद्रक नसते मराठीत. ज्याला लिहायचे त्याने लिहून घ्या. केंद्रक नसते. केंद्रक म्हणजे काय ते माहिती आहे तुम्हाला. केंद्रक नसते. त्यांच्या सेलमध्ये केंद्रक नसते. बरं. मग या WBCच्या पुढे लिहा. RBCच्या पुढे काय लिहिलं? नन न्यूक्लस. आणि WBCच्या खाली लिहायचं आहे न्यूक्लस प्रेझेंटेड. आहे की नाही? न्यूक्लस प्रेझेंटेड. NUECL न्यूक्लस प्रेझेंटेड. न्यूक्लस असतं की नाही याच्यात? WBC मध्ये न्यूक्लस असतं. एकत्र आहे का? हां प्रेझेंटेड एकच. न्यूक्लस प्रेझेंटेड म्हणजे काय असतं? न्यूक्लस असतं. हां प्लेटलेटमध्ये न्यूक्लस नसतं. त्याच्यामध्ये लिहा पुढं पण नसतं. नन न्यूक्लस. नन न्यूक्लस. हे असं कंसात नको करू प्रत्येक वेळेस. मोकळं मोकळं लिहायचं. लिहा इकडं. प्लेटलेटला लिहा. प्लेटलेटला लिहा नन न्यूक्लस. बघा फक्त न्यूक्लस कुणामध्ये आहे रे? WBC मध्ये. अय पोरांनो न्यूक्लस फक्त कुणामध्ये आहे? अरे बोला. WBC मध्ये न्यूक्लस आहे. ठीक आहे. यांचा रंग कसा असतो रे? RBCच्या पुढे लिहा खाली. RBC कसा रंग असतो? RBC रेड. लिहिलं का ते? लिहिलं नाही ना? लिहिलंय सर. हां तरी लिहा. लाल रंगाच्या. लिहा लाल रंगाच्या असतात. लाल रंगाच्या. WBC कशा असतात? लाल रंगाच्या. एवढंच लिहा. लाल रंगाच्या. लाल रंगाच्या. मग आता WBC कशा असतात रे पोरांनो? पांढऱ्या रंगाच्या. कोणत्या रंगाचे असतात? पांढऱ्या. ठीक आहे. पांढऱ्या रंगाच्या जरी असतात ना पण त्यांना पांढरा रंग जो आहे ना पोरांनो, पाण्याचा रंग कोणता आहे? पांढरा रंगच नाही. मग त्यांना पण रंगच नसतो. पाण्याला रंग नाही, चव नाही. क्या बात आहे. आणखी ऊर्जा पण नाही आहे. पाण्याला जसं की आपण पाण्यात मध्ये ऊर्जा पण नाही आहे. ब्लड लिहा WBC. हां काय लिहायचं तुम्ही? रंगहीन असतात. रंगहीन म्हणजे रंग नसलेल्या. रंग नसलेल्या असतात. लिहा रंग नसलेल्या. रंगहीन काय म्हणलं? रंगहीन तुम्हाला कळणार नाही ना. रंगहीन म्हणजे काय? रंगहीन म्हणजे माहिती आहे ना? रंग नसलेल्या. रंग नसलेल्या. रंगहीन. लिहा रंगहीन. सर त्याच्या रंगीत. हां रंगहीनचा विरुद्धार्थी रंगीत. रंगीत. शाबाश. गुड बेटा. ठीक आहे. बरोबर की नाही? समजलं का नाही? प्लाझ्मा पण रंगहीन असते ना? हां प्लाझ्मा प्लाझ्मा पण रंगहीन. कारण तो पण काय लिक्विडच आहे. ओके. प्लाझ्मा पण रंगहीन असतो. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल ब्लडला जो रंग असतो ना पोरांनो, आपला ब्लडचा रंग कसा आहे? मग तो कोण्या पेशीमुळे आहे? RBC. फक्त ब्लड कलर असलेला फक्त एकच आहे RBC. बाकीच्यांना कलरच नाही आहे. WBCला कलर नाही आहे. प्लाझ्माला पण कलर नाही आहे. मग तो लाल रंग कुणामुळे येतो? RBC मुळे येतो. अरे समजे क्या? अरे समजे की नाही? हो सर. क्या बात हो है. सर. गुड. व्हेरी नाईस.
एवढं आहे का? इधर हो सर. चला दोन. हो सर. हा इकडे हो, सर. या, इकडे या, इकडे या. 2 मिनिटं गप्पा मारा एव्हरीबडी. झालं का तुझं? व्हिडिओ ऑन करा सगळेजण. यार व्हिडिओ ऑन केला का? व्हिडिओ ऑन करा. छान छान, व्हेरी नाईस. वाह वाह वाह, बहुत बढ़िया. अरे वेदिका आहे का रे? वेदिका, तिचा का आवाज येत नाही आज? आपला हे कंधारकर आहे का रे प्रधान? हो सर. हो. फोन का करतो रे वडील तुझे? हां, क्लास झाल्यावर बोल मला. हां ठीक आहे. स्पेशल काय अडचण असेल ना तर क्लास झालं की बोला. ओके, समजतं का रे भाऊ? अय मुकुंद, अरे तू झोपला का काय? नाही सर. तर झोप येते का? नाही सर, डोळ्यात. जमतंय ना व्यवस्थित? हो सर. वा वा वा, क्या बात आहे, खूप छान. आणखीन इकडं सोनल. अरे सोनल, समझ रहा है कि नहीं? क्या ऊपर से जा रहा है, इधर से, या पुणे से नांदेड़ जा रहा है कि क्या? हाँ, ती झोपली आहे सर. झोपली. आणि रुद्रा? अरे रुद्रा, समजते की नाही? अरे किती मस्त आहे रे स्टोरी, किती छान, मस्त ऐकतच राहते है ना? आहे की नाही? कुणाला वाटते असं? सुनता ही रहो, सुनता ही रहो, सुनता ही रहो. कुणाला? प्रशिकला वाटते. वा 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 वा. कुणाला वाटते? आणि छान. चला, नव्या राठोड. नव्या, हो सर. समजतं ना बेटा? हो सर. देशले सर व्यवस्थित आहे ना? हो. देशले सर व्यवस्थित आहे ना? काही अडचण नाही ना? नाही ठीक आहे सर. बहुत बढ़िया. चलो ठीक आहे. चला आपण जाऊ परत आपल्या गावाला. आपला व्हिडिओ बंद करा, माईक बंद करा. गाडी निघाली, हळूहळू निघाली गाडी आपली. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की त्या RBCचा रंग, सॉरी आकार कसा आहे रे? आकार RBCचा बायो पोरांनो, हा ना एक लक्ष द्या, सर डमरू सारखा. डमरू सारखा. बाय, त्याला नाव आहे इंग्लिशमध्ये बाय कॉनकेव्ह. ठीक आहे, बाय काय म्हणलं होतं तुम्हाला? बाय कॉनकेव्ह. आणि हा प्रश्न आलेला आहे पोरांनो. MPSCचे पोरं चुकतात, पण तुम्ही नाही चुकणार, मला गॅरंटी आहे. मला गॅरंटी आहे तुम्ही नाही चुकणार. कारण तो आकार तुम्हाला सांगितलेला आहे मी, आहे की नाही? कुणालाच विसरणार नाही. ते विसरेल का कोणी? अजिबात नाही. अरे विसराल का? नाही सर. नाही. अरे डमरू सारखा आकार आहे त्याचा. तुम्हाला डमरूच काढून दाखवला मी, नाही का? दाखवला की नाही पोरांनो? हे असा केला, हे असा केला. सर मला कळण्यासाठी मी डमरू पण काढलेला आहे. शाबास बेटा, बिंदास काढायचं, काहीच भ्यायचं नाही, काय घाबरायचं नाही. आपण नॉलेज घ्यालो ना, कुणाला काही डमरू काढ, वाजव डमरू, काही हरकत नाही बाय. ठीक आहे, तर लिहा. त्याचा आकार कसा लिहिणार तुम्ही? बाय कॉनकेव्ह लिहायचं. आणि आकार पण काढू शकता ते. बाय कॉनकेव्ह लिहा. बाय कॉनकेव्ह आकाराचे असतात. बाय कॉनकेव्ह म्हणजे काय? मराठीमध्ये पण लिहून घ्या. बाय कॉनकेव्ह म्हणजेच कोणत्या रे? आंतरवक्र आकाराचे असतात. कोणत्या वक्र? सॉरी, द्विअंतर्वक्र. माझा पेज संपायला. पुढे जा ना. अंतर्वक्र का? अंतर्वक्र. हां, बाय म्हणजे द्वि म्हणलो तुम्ही, तुम्हाला बाय म्हणजे 2. आंतरवक्र, द्विअंतर्वक्र आकाराच्या बस एवढंच लिहा. द्वि म्हणजे 2. दोन्ही बाजूनी आहेत की नाही ते वक्र म्हणजे वाकड्या, मधून वाकड्या. अंतर म्हणजे काय? मधून. द्विअंतर्वक्र आकाराच्या असतात. बाय कॉनकेव्ह म्हणजे काय? द्विअंतर्वक्र आकाराच्या असतात. आणि तो आकार पण काढून घ्यायचा. काढा.
अरे हट. असा आकार काढून घ्या. बाय कॉन्केव म्हणजेच द्वि अंतर्वक्र आकाराच्या. द्वि अंतर्वक्र काढलं का? शाबास. झालं का रे? लिहि ना लवकर, तरी जास्त काही करू नको, नंतर काढ. झालं सर. छान. द्वि अंतर्वक्र झालं. चला लिहि आता. आरबीसीच्या पुढे इथं लिहि. आता आरबीसी लिहि, इथं डब्ल्यूबीसी, इथं प्लेटलेट लिहि. वरती लिहून टाक आता. हां, तो पेज दुसरीकडे आलं ना. आता इथं डब्ल्यूबीसीच्या इथं लिहि. इथं पेज आहे ना, हा इथं डब्ल्यूबीसीच्या खाली यायचं लिहायचं. त्यांचा आकार कोणता असतो रे पोरांनो? आकार असतो का त्यांना? हां हां नाही नाही, कोणताही असू शकतो तो आकार. लिहा. इट्स कोणता पण असू शकतो, आपल्या मनाने असतो. कोणता पण आकडा तिकडे कसाही असतो तो. बरं, मग एक कुणाचं तरी नाव लिहावं लागेल ना आपल्याला. अमिबाचं लिहा ना. अमिबा कसाही असतो वाकडा तिकडं. अमिबा लिहा. इट्स आय कॅपिटल. इट्स सिमिलर टू अमिबा. अमिबाची स्पेलिंग बरोबर लिहा. AMO आणि वाचायचं अमिबा, लिहायचं अमोएबा. अमोएबा लिहायचं आणि वाचायचं काय? अमिबा. लिहायचं अमोइबा. काय वाचायचं? काय लिहायचं? अमोइबा आणि वाचायचं अमिबा. शाबास. लिहायचं अमोइबा, वाचायचं अमिबा. किती सोपं आहे रे का? आहे की नाही? अमिबाची स्पेलिंग चुकल का तुमची? अमिबाची स्पेलिंग नाही सर. अमिबाची स्पेलिंग चुकवून दाखवा, विसरून दाखवा आणि 2000 रुपये मिळवा माझ्याकडून. 2000. 2,000. ज्यांनी म्हटलं माझी विसरली सर, त्यांना 2000 भेटतील उद्या. अमिबाची स्पेलिंग नाही नाही, असं कोणी नाही म्हणणार, मला माहिती आहे. अमोइबा लिहायचं, वाचायचं अमिबा. अमिबाची स्पेलिंग विसरायचं उद्या. अमिबाची स्पेलिंग विसरायचं, 2000 रुपये मिळवायचे. लिहिलं का? अमिबाची स्पेलिंग लिहा. इट्स सिमिलर टू अमिबा. अमोइबा लिहायचं, अमिबा वाचायचं. ठीक आहे. बघू कोण कोण विसरते उद्या. कुणाला 2,000 भेटतात बघू. ठीक आहे, 2000 कुणाला भेटतात बघू आपण. उद्या मी नाही विसरणार. बघू ना कोणाला विसरल ते बघू. आता आपल्याकडे जेवढे आहेत तेवढ्यापैकी. अमिबाची स्पेलिंग अमोइबा लिहायचं, वाचायचं अमिबा. चला ठीक आहे. बरं, मला नाही भेटणार 2000 रुपये. हां स्क्रीन स्क्रीन नाही दिसत आहे. दिसते ना बाबा. दिसतंय. ज्याला दिसत नाही त्यांनी बाहेर जायचं आणि पटकन मध्ये यायचं. हो बर. घराच्या बाहेर नाही रे जायचं. तुम्ही घराच्या बाहेर खरंच जासाल. नाही, इथून जायचं, इथं लेफ्ट व्हायचं, मध्ये यायचं. ठीक आहे. बरं पोरांनो, आहे का? इकडं लक्ष द्या. इकडं लक्ष द्या. ह्या पोरांनो, हे जे आरबीसी आहेत ना, आरबीसी आहेत ना, एक लक्ष द्या. आपल्या एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 365. आणि जर लीप इयर असेल तर किती दिवस असतात? लीप इयर मध्ये 366 म्हणजे एक दिवस जास्त असतो लीप इयर असतो. 2024 हे लीप इयर आहे की नाही? कारण ह्या 24ला 4नी पूर्ण भाग जातो. 4नी जर त्या वर्षाला पूर्ण भाग जात असेल तर ते लीप इयर असतं. मग आपलं यावर्षीचं 2024ला 4नी पूर्ण भाग जातो रे पोरांनो. म्हणून 2024 हे लीप इयर आहे आणि म्हणून 366 दिवस आहेत. या 366 दिवसापैकी लक्ष द्या, 127 दिवस ह्या आरबीसी जगतात आणि मग 28व्या दिवशी मरतात. 127 दिवस जगतात. हां, आणि मग हे WBC किती दिवस जगतात रे? आता आपल्याकडे सैनिक आहेत पोरांनो, आपले मेजर साहेब आहेत. काल राष्ट्रीय आपला स्वातंत्र्य दिन साजरा केलो आपण, आहे की नाही? सगळ्या जवानांना आपण सलाम करतो, आहे की? जर गावामध्ये
जवान असेल किंवा मिलिटरी मॅन असतील त्यांच्या हस्ते आपण ध्वजा फडकवतो, बरोबर की नाही पोरांनो? हां, तर यांचं आहे ना, तर ह्या WBC हे सैनिक असतात आणि यांनी संरक्षण करू शरीराचं संरक्षण करू शरीरामध्ये कुठलेच जंतू येऊ देत नाहीत, कुठला आजार होऊ देत नाहीत, असं एवढं काम करून ते जास्त दिवस जगत नाही. किती दिवस जगतात मग हे बिचारे WBC? त्यांच्यामुळेच आपण आजारी पडत नाही आणि ते आपलं संरक्षण करतात आणि म्हणून त्यांना ते लवकर मरतात. किती दिवसात मरतात? 3 ते 4 दिवसात मरतात पोरामध्ये. फक्त 4 दिवस जगतात. किती दिवस? 3 किंवा 4 दिवस जगतात. त्याच्यापेक्षा 4 दिवस जास्त दिवस ते जगू शकत नाही. मग पुढे ते जमवतात ना, वेगळ्या तयार होतात ना, परत ते मेल्या की दुसऱ्या तयार होतात, सर तयार होतच राहतात. मग हे जर नुसत्या मरत राहिल्या तर मग आपण मरून जाऊ ना, तयार होत राहतात. मेल्या ना ते तयार होतात, दुसऱ्या तयार होतात. ठीक आहे, ते वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. कळलं का? RBC भरपूर दिवस जगतात. हां, RBC भरपूर दिवस जगतात. पण WBC का जगत नाही तुम्हाला सांगितलं ना. आता विसरल का? कुणाचं विसरल का? देसले सर विसरल का? ते अजिबात विसरणार नाही. ठीक आहे, लिहा मग इथं लिहा RBC. देसले सर विसरल का हे? चला लिहा RBCच्या खाली लिहायचे तुम्हाला. 127 दिवस जगतात. किती दिवस? 127 दिवस जगतात का? डन सर. RBC किती दिवस जगतात? 127. बर, किती दिवस? 127. बर, 127. 127 127. 127 दिवस जगतात. आणि WBC किती दिवस जगतात? 3 ते 4 दिवस. का दिवस का जगतात? एवढे कमी दिवस का जगतात सांगितलं ना तुम्हाला. का की आपले रक्षण करण्यासाठी. रक्षण करण्यासाठी लवकर मरतात. म्हणजे ते रक्षण करून थकतात आणि लवकर मरतात. त्यांना पण मग आजार होत असेल ते, आहे की नाही, मरतात ते लवकर. ठीक आहे, बरं, ठीक आहे. मग आता हे बिचारे आपल्या हे रक्तपट्टिका, हां, प्लेटलेट आहेत ना पोरांनो. प्लेटलेट फक्त काय म्हणता येईल त्याला, मॅमलियन ॲनिमलमध्येच असतात. आता हे मॅमलियन ॲनिमल म्हणजे कोणते ॲनिमल? की जे पिल्लांना जन्म देतात, जे अंडी घालतात त्यांना ते नाही. बकरी पिल्लांना जन्म देते, त्याच्यामध्ये प्लेटलेट राहतात. भाऊ, पण गायमध्ये प्लेटलेट राहतात. माणसामध्ये राहतात का? राहतात. माणूस पण पिल्लांना, ठीक आहे, बकरीमध्ये राहतात. पक्ष्यामध्ये नाही राहत, कारण ते अंडे देतात. जे अंडे देतात त्यांच्यामध्ये प्लेटलेट राहत नाहीत. ठीक आहे, जे मॅमलियन ॲनिमल आहेत फक्त त्याच्यामध्येच प्लेटलेट राहतात. आता हे बघा, इकडे बघा सर, अंडे असतात ना. हां, माणूस म्हणजे आता आपण सर्व आलो त्याच्यामध्ये. आपण सर्व आलो त्याच्यामध्ये. नाही, तसं नाही. तसं म्हणजे वर्ग झाला तो. आपण असं माणसांचा वर्ग, जसं पक्ष्यांचा तो एक वर्ग आहे. हां, असं जर शेळ्यांचा वर्ग तसं म्हणायचं. त्याच्यामधलं मेल फिमेल नाही विचार करायचा, ते सगळे झाले त्यामध्ये. हां, बोल. शाबाश बेटा, क्या हुशार है रे तू प्रशिक. शाबाश, बहुत बढ़िया. अंडे देतात ना, अंडेच म्हणतात. हां, बोल. तुझा आवाज येत नाही बरोबर. चला ठीक आहे. आता ह्या प्लेटलेट जे आहेत ना पोरांनो, हां, तुझा आवाज येत नाही व्यवस्थित. चल ठीक आहे, इकडंच द्या. आता हे जे प्लेटलेट आहेत ना, प्लेटलेट किती दिवस जगतात रे? 5 ते 10 दिवस. लिहा प्लेटलेट 5 ते माग राहू नको. प्लेटलेट 5 ते 10 दिवस जगतात. किती दिवस जगतात? 5 ते 10 दिवस. प्लेटलेट
कोणाचा? प्लेटलेटचा आकार सांगितलं नाही का? त्यांचा आकार असो तबकडीसारखा, ते दिलं नाही, काही नाही, जाऊ तिथे, तेवढं काही इम्पॉर्टंट नाही, ते जे महत्त्वाचं आहे तेच. ठीक आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ब्लडचा रंग कसा आहे? पिवळा विवळा आहे का? नाही. मग ह्या ब्लडला जो रंग आहे ना पोरांनो, कसा आहे? रेड. कसा आहे तो? रेड आहे. तर तो रेड जो आहे ना, रेड रंग जो आहे ना, हिमोग्लोबिनमुळे येतो. कशामुळं? हेमोग्लोबिन. हां, कशामुळे येतो रे? अरे कशामुळे येतो? हायमोग्लोबिन. लिहायचं काय? हायमोग्लोबिन. हिमोग्लोबिन वाचायचं. हिमोग्लोबिनमुळं आपल्या ब्लडला रंग लाल येतो. आणि हे हिमोग्लोबिन आहे ना, ते RBC मध्ये असतं का WBC मध्ये असतं? नाही, RBC मध्ये. हिमोग्लोबिन कुठं राहतं? प्लेटलेटमध्ये राहतं का? प्लेटलेटमध्ये राहतं का? नाही राहत. कळलं? अरे कळलं का? शाबास. तर एवढी माहिती आपल्याला पोरांनो RBC, WBC आणि प्लेटलेट यांच्याविषयी आपण घेतलेली आहे. बस एवढी परीक्षापुरती माहिती आपल्याला भरपूर झाली. ठीक आहे.